मला बाळा नांदगावकर माझे जे मित्र माजी मंत्री आमदार त्यांनी मला फोन केलेला. आमचे चांगले संबंध आहेत. त्यांनी फोन केला इथेच कोणत्याही परिस्थितीत तुला यायचं आहे. त्यानंतर अविनाश जाधव जे मनसेचे ठाणा आणि पालघरचे प्रमुख आहेत ते मला भेटायला येणार होते. मी सांगितलं बाळा नांदगावकरांनी मला सांगितलेलं आहे यायचं असेल तुला तर जेवायला ये, बाकी काही गरज नाही, मी येणार आहे. परंतु दुर्दैवाने आजच माझ्या एका मित्राचं जवळच्या मित्राचं वरजेबाई म्हणून त्यांचं निधन झालं 1-2-3 दिवसापूर्वी. त्यांचं फिनरल आज ठेवलेलं. त्यांची मुली बाहेरून येणार होत्या त्यामुळे त्यांचं फिनरल आज होतं आणि ते आणि ही वेळ एकच होतं. आणि ते आमचे फॅमिली फ्रेंड म्हणजे त्यांच्या मुलींची माझं बोलणं चालू होतं सतत. 2-3 वेळा झालं काय हे करा ते करा. म्हणजे त्यांची बॉडी इकडे कोणच त्यांचं घरचं कोण नव्हतं. शाळे वगैरे होते परंतु तिन्ही मुली कॅनडा आणि UK मध्ये स्थायिक झालेल्या आहेत. तर त्यांना यायला वेळ लागला आणि मला तिकडे टाळणं शक्य नव्हतं. आपल्या मुलीसारख्याच आहेत त्या. तर त्याच्यामुळे मी पोहोचू शकलो नाही, नाही तर मी जाणार. कसं बघतं एकंदरीत या दोन भावांची? हे बघा, ठाकरे फॅमिलीमध्ये बोलण्या एवढा मी मोठा नाही. ते का वेगळे झाले परत एकत्र आले चांगली गोष्ट आहे ना. कोणतीही फॅमिली एकत्र येते याच्यात वाईट वाटण्यासारखं कोणालाही वाईट वाटण्यासारखा विषयच काय येतो. माझे संबंध सगळ्यांशीच चांगले आहेत त्याच्यामुळे आनंदच आहे. हो, हा प्रश्नच विचारू नका कुणाला. नाही, मराठीची भूमिका असली तरी प्रत्येकाच्या घरात म्हणजे माझ्या नसल्या तरी बहुतेकांच्या घरामध्ये हिंदी सिरियल, बऱ्याचशा ठिकाणी हिंदी पिक्चर, कॉस्मोपॉलिटन एरिया असल्यामुळे हिंदीमध्ये आपापसात मित्रांची बोलणं, त्यामुळे लहानपणापासून हिंदी येणं. आणि हिंदी ही देवनागरी लिपी आहे. त्या देवनागरी लिपी म्हणजे मराठीला साजेशी हिंदी एकदा बोलायला आलं तर लिहिणं काय कठीण नाही मिळत. ते मराठीमध्ये बाराखडीमध्ये पण आहे. तुम हम सगळं जे मराठी मुलं मित्र किंवा शेजारी वेगवेगळ्या भाषेचे असतात त्यामुळे हिंदी येते. या मुलांवर लोड किती टाकायचा. आम्ही शाळा चालवतो तर शाळेमध्ये मुलांना बघितलं तर KGचे पहिलीची मुलं तर त्यांच्यापेक्षा दप्तर मोठं दिसते. आमच्या वेळी आम्ही 4 वह्या हातात घेऊन जायचे न यायचे. हल्ली त्या मुलाच्या उंची एवढं दप्तर असते त्याच्यामध्ये आणखीन हिंदीची भर घालायचं. 5वी 6वी 7वी जे काही शिकवायचं आहे, जे काही बेसिक यायला पाहिजे, ज्याला पंडित बनायचे आहे ते करतील. MA हिंदी, MA पंडित. अहो, मातृभाषेमध्ये आणि इंग्रजी एक जगाची भाषा आहे. या 2 भाषा ठीक आहे. तुम्ही हिंदी भाषेला विरोध कोणाला असण्याचा प्रश्न येत नाही. शेवटी देशात कुठेही गेल्यावर आपल्याला हिंदी इंग्लिश नाही तर हिंदी बोलायला लागणार. इंग्लिश सगळ्यांना येते अशातला भाग नाही, मग हिंदी पाहिजे. तर त्यावेळी पण ती मुलं मॅच्युअर्ड होतील, त्यांच्या ते शिकतील. 5वी 6वी 7वी 8वी मध्ये काय शिकायचं आहे ते हिंदी शिकतील. ज्यांना आणखीन मास्टरी करायचं आहे ते पुढे जातील. त्यामुळे प्रत्येक राज्याने, मग ते गुजरात असेल तिकडे गुजरातीत शिकून द्या, तमिळ असेल तिकडे तमिळमध्ये शिकून द्या, केरळाला मल्याळीमध्ये शिकून द्या, आणखीन बंगालीमध्ये शिकून द्या, हिंदीमध्ये शिकून द्या, भोजपुरीमध्ये शिकून द्या. त्या राज्यात त्याची कंपल्शन आपल्या इकडे नको आणि आपल्या मराठीचं कंपल्शन दुसऱ्या ठिकाणी नको.